चला आता मिरची मी सगळी साफ केली, सगळी साफ करून घेतली आता चांगली भाजते आणि त्याच्यामध्ये मी काय काय टाकते हे सगळं तुम्हाला दाखवते. ठीक आहे चला. बघा हे धन आहे, सगळं धन मी साफ केलं. हे अर्धा किलो धन आहेत बघा, हे अर्धा किलो धन आहेत बघा. बघा हे धन अर्धा किलो आहेत. सगळं साफ करून नीट करून घेतलं. त्याच्यानंतर काही खोबरं बघा, अर्धा किलो खोबरं आहे. ही बघा सगळं हे सामान, हे सगळं मी गरम मसाला टाकणार आहे बघा. हे बघा शाहीजिरा आहे, लवंग आहे, खसखस आहे. बघा जे आहे ते सगळं आणलं. हे पांढरं तीळ आहे टाकते मी, हळकुंड टाकते, जायफळ टाकते, त्याच्यानंतर हे फूल टाकते, हे गरम मसाले टाकते. हे बघा हे आहे ती टाकते. मिरी थोडीशी टाकणार बघा, मिरीमध्ये जे टाकलेलं हे होईल बघा, चिकट होईल. नंतर हे मसाला टाकीन, दालचिनी इलायची आहे बघा. त्याच्यानंतर हे आहे टाकीन, हे टाकते. हे सगळं आहे ना भाजून आहे. सूटबरशी पण थोडीशी टाकते एकदम. ठीक आहे चला. आणि हे तेल बघा घेतलेलं आहे. ही मिरची सगळी काही वर्गी मिरची घेतली आहे आणि ही मिरची वाटून भाजून घेतो का. 1 किलोभर मिरची सगळी वाळली हो का. बघा सगळी वाळून मी साफसुथरी घेऊन हो का सगळी साफ केली. आणि बघा तुला का लाल झट मिरची आहे बघा, बघितलं का. हे बघा सगळी साफ केली मी बघा. आणि हो का हे पण टाकते कलरसाठी बघा. ही मिरची हे बघा कलरसाठी मिरची बघा. ही बघा चूल आपण इथं मस्तपैकी मांडलेली आहे. सगळं सामान घेऊन बसलेलं आहे बघा. आता ओमनी चूल पेटवली. आता आपल्याला मिरची भाजून घ्यायची बघा मस्तपैकी एकदम. ठीक आहे बघू शकता तुम्ही मिरची भाजायचे का टाकायचे का. भाजता नाही का, नाही थोडं तेल वतायचं. नको टाकू तू आणलं हातरा तिथं ते ह्याला. चला आता हो का आपल्या मिरची टाकून घ्यायची. सगळे टाकू गाळजी टाकू टाकायची. तेल टाक तेल टाक. सगळी टाकूची होय मिरची. बसते का बसते चालू कर. चालू दे विदू चालू आहे. ओम थांबा पहिलं मस्त ओम हा लागलं बघा. आपलं कसं एकदम वेळ एकदम मस्त म्हणजे अंगणामध्ये टाकते बघा सगळं. तू भाजली का मिरची भाजली का लेकर बळले मग काय मसाला भाजली का आणि अशी भाजली. ती मिरची भाजायचं पटकन हे काय भाजायची. दूध होतं बाळा लाकडं घालायचं लाकडं. मिरच्या पडल्या टाकला
टाकी घेऊन देते आपला बघा बाई टाकलं की ठसका लागत नाही त्याला आता काय करायचं पलीकडे टाका ए का लोकांना आता काय टाका धन टाक आता काय टाकायचं गळती ना तिथे बस बघा आता खोबरं भाजून घेऊ आपण मस्त तेलावर खोबरं चांगलं आता वाटून मग भाजते बघा खोबरं तुम्ही बघू शकता जरा मिरची मस्त बी भाजून भिजून घेतली एकदम बघा चांगली भाजली मिरची आता हे बघा खोबरं टाकले तेलावर चांगलं भाजून घ्यायचं तेलावर मस्तपैकी एकदम बघा धनं पण भाजून घ्यायचे आहेत आपल्याला बघा हे धनं आहेत हे मसाला सगळं घेतलं बघा आपण हे सगळं दालचिनी इलायची तेजपत्ता खसखस बिस्कस सगळं घेतलेलं आहे तर ह्याला भाजायचं नाही म्हणतात खसखस भाजून घ्यायची फक्त बघा रेल जिंदगी आपली असं वाटतं मस्तपैकी चुलीवला मसाला चालले बघा निवांत आपल्या एकदम दारासमोर एकदम चूल मांडली कारण की खेकायला सगळा आबाळात जावा म्हणजे कुणा खसका बिस्का लागू नये एकदम बघा आता हे खोबरं भाजल्यानंतर धनं भाजून घेऊया आणि मग नंतर सगळं हे घेऊन मग नंतर मीठ बीट तेल बी घेऊन जायचं असं तिकडं कुटायच्या वेळेस तिकडं पण दाखवतो मी चला बघा आमचा ओम किती मदत करतो चूल पेटावली जाळ आणला सगळं चुलीचं काम तो करतोय एकदा बघितलं आता हे बघा खसखस आता हे काढते खसखस खसखस टाकल्या बी लय चांगलं असतं एकदम मस्तपैकी एकदम मसाला होणार एकदम झणझणीत मसाला मस्तपैकी होणार एकदम कांदा का नाही टाकायचा कांदा लय दिवस म्हणजे तिखट नाही मग मसाला आता हे मसाला 2 वर्ष टिकलं तर चालतोय वर्षभर राहिला 2 वर्ष राहिला तर काही प्रॉब्लेम होणार नाही कारण की कसं माहिती आहे का कांदा टाकला तर मग ह्याच्यामध्ये वास येतो ना ग कुमाट वास येतो म्हणून कांदा नाही टाकायचा आणि लसूण नाही टाकायचा कारण त्याच्यामुळे ते खराब होतं मसाला आता हे मसाला तुम्ही वर्ष काय 2 वर्ष तुम्ही ठेवला ना तर तुम्हाला चांगलं चालतं येईल बरोबर आहे का चला बघा आपलं हे सगळं आता खोबरं भाजलं आले खोबरं काढायचं धन टाकायचं बाकी काय नाही भाजायचं नसतं ना बघा हे पण टाकतोय आम्ही पांढरं तेल पण टाकतोय बस बस 2 मिनिटात तर बघा खोबरं चांगलं भाजतंय बघा मस्तपैकी एकदम खोबरं भाजतंय तेला पण चांगलं बघू शकता अजून थोडासा कलर आणून देऊया आणि नंतर मग काढूया खालीवर कर बघा खालीवर कर बघा कलर आला ना मग चांगला मसाला होतोय बघा एकदम बघा आता कलर चांगला यायला लागला आपल्याला बघा चुलीवर आपला मसाला भाजतोय एकदम मस्तपैकी कर बाय तू खोबरं कर बघा बघा आमची सुवर्ण पण किती मेहनत करते बघितले भावानं हळकुंड कुठे हे बघा आता हे हळकुंड बी तळायचं आहे बघा हे हळकुंड तळून घ्यायचं आहे बघा चांगलं कर बघा चांगलं फुटूस भाजायचं आहे बघा चांगलं हे चांगलं फुटलं ना ना बघा जाळ किती मस्त लागला एकदम ओम आमचा जाळ घालतोय बघा सुवर्ण करते बघितलं का मोकळ्या मैदानामध्ये करायला किती छान वाटते बघितलं ना चला ते चांगलं भाजते बघा हे चांगलं असं फटफट बघा हे हळकुंड मग चांगलं होतंय बघा हे आपले वेल जिंदगी आपलं ओम बी कसा काम करतोय बघितलं का हे आपलं मस्तपैकी आपल्या अंगणाजवळ आपण करतोय एकदम मस्त दारापाशी चूल मानली या किती भारी वाटते तुम्हीच सांगा बरं आपली वेल जिंदगी आपला गावरान मसाला चुलीवर मस्तपैकी आसमानमध्ये धुवा जातोय
काय खसका लागत नाही, फसका लागत नाही, काहीच नाही. बघा बघा फोटो काढते. ठीक आहे. ओम तू दिसतोय का रे? हा ओम फुक, तू फुक त्या व्हिडिओ काढू. चल इकडे बघ ओम, इकडे बघ. बघा चला काय सवन हात पोळण पोळण कर. चला आता हे तेल थोडंसं काढले. चला आता हे आपल्याला धनं टाकायचे. थोडंसं तेल काढून घेतलं बघा ह्यातलं. आता भाजायचे आता हे. आता खसखस बिहायचं टाकायचे बघा धान्यामध्येच, म्हणजे भाजून निघते बघा खसखस. तीळ बिहायचं तर टाकून देऊ. हा सवर्ण हो का. आता हे बघा, आता हे तेल टाकतात बघा. तेल कमी टाक, कमी टाक. हां टाक अजून टाक. बस टाकतं का सगळं टाक. बघा तेल सगळं टाकलं बघा. तेल पण काही ठोत नाही आम्ही, काहीच नका. सगळं टाकलं तीळ आणि हे पण खसखस बिस्कस सगळं. हे बघा मस्तपैकी आपलं धनं भाजतात एकदम. हे बघा बघा सगळं भाजलं एकदम. धनं बिन सगळं भाजलं. ठीक आहे. आता चला हे सगळं भरायचंय. चला आता हे सगळं झालेलं आहे आपलं. धनं भाजलेलं आहे, हलकून भाजलेलं आहे. हे मसाला घेऊन चालली एवढं घेतलेलं. तेजपत्ता, खोबरं. आता ह्या मिरच्या सगळ्या भरून घेते एका थैलीमध्ये एकदम. ठीक आहे. चला मिरची भरायची. व्हायला करू घे व्हायला घेऊन जाऊ. तेजपत्ता, खोबरं एका साईडला. चला सगळं भरून घेऊन चालले बघा. खोबरं आलं खोबरं हळकू ना. चला सगळं भरते जा. चला ते सगळं सामान आहे ना याच्यामध्ये खोबरं भरायचं. हे खोबरं भरायचं. हे बघा हे सगळं घेऊन चालली आता कुटायला. धनं बिनं गरम मसाला घेतलाय ना सगळ्या. आता हे सगळं गरम मसाला घेऊन जाते पिशवीमध्ये टाकून पकड. बघा तुम्हाला एकटा बघा हे सांगते. तेजपत्ता, गरम मसाला, सूट, हे दालचिनी, जायफळ, सायजिरा, हे मिरी, हे दुसरी मिरी गत आहे. हे आपला हे फूल आहे. हे दुसरं फूल आहे. हे लवंग आहे. आणि हे बघा हे आहे. सगळं घेऊन चालली. तेल आता तेल आणि मीठ घेऊन जायचं. आता मीठ घ्यायचं द्यायचं. चला मीठ द्या बाईकडे. आता तेल तेल घेऊन जायचं आणि मीठ घेऊन जायचं. हो का हे मीठ घेऊन जायचं मसाल्यामध्ये मीठ टाकायला. आता त्यांना किती टाकायचं त्याच्या हिशोबाने टाकतात. तर कसं वाटतं मसाला. आता आता कुटाय जायचं. ठीक आहे. चला कुटाय चालली बघा. सगळं घेऊन तेल बिल घेऊन चालली. डंक्यावर जाते तिथं बसून कुटायला लागतं. बसून कुटून घेते. ठीक आहे. आणि मसाला दाखवतो मला किती कुलू भरला किती नाही ते सगळं दाखवतो. ते बघ ठीक आहे. चला चला आता ओम बघा. ओमने मला खूप मदत केली. तुम्ही पण सगळ्यांनी ओमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ मला ओम लई मदत करतो. तर सगळ्यांनी ओमच्या चॅनल सपोर्ट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि मी ओमच्या चॅनल मॉनिटर करून देणार आहे. आणि मग ये ओम स्वतःहून त्याचा व्हिडिओ टाकणार आहे. आता तो शाळेत पण जातो ना. ओम बघ तुला काय वाटतंय. छान छान वाटते बघा. मला खूप मदत करतो ओम एकदम. आता का पिशवी घेतली मी चालली. तो चाललाय. ठीक आहे. चला
आज नाही दुधाचे मॉलमधलं ना हा मॉलमध्ये चांगलं आहे हे सगळं दाखवत नाही हे सगळं दाखव काय ती मोठी लावून काय झालं करा करा तिकडे घेऊन जाऊ तिकडे आतमध्ये ही जात पण जोड ही फुलं दळण झालं का झालं का तुझी हे बघा. फुलं टाकू मिरी सगळी टाकू का बाई लय बनवलं आहे ना? झालं किती मिरची आहे 1 किलो आहे 1.25 किलो आहे टाकू का किती आहे होय? हा. टाक. म्हणजे तसले बेलगी बी लय टाकू का सगळी टाकू का ही काय मिरी टाक मिरी टाक जण होईल ना सांग केवढे चांगला मसाला मग हा सगळं मसाला केवढे चांगला सगळा मसाला 1200 रुपये गेला की बाय 1200 रुपये गेलं 1200 मिरचीला दोन मिरच्या घेऊन हा तेल बिल सगळं ती सुटवर शब्द माझं हे राहिले बघा आता लावून सगळं टाकायचं का आमची सुटवर्ष भाजायचंय हे बघ भरपूर झाला ना मसाला सगळी वस्तू भरपूर झाली बघा हे बघा भरपूर आपलं झालं एकदम मसाला आणि सगळा टाकला असं नाही की काही ठोणला मी हे बघा हे पण टाकायचं सुटवर्ष पण टाकायची आपल्याला चालू मोबाईल हे किती टाकायची किती टाकायची 2-4 पाहुणे फक्त टाक 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 तुम्हाला काय माहिती बाया माणसाचं गपची बसत जावं तुम्ही बायांच्या मध्ये बोलत जाऊ नका बाया माणसाचा मसाला आम्हाला माहिती कसा आहे कसा नाही हे त्या चांगलं टाकला तर चांगला मसाला होतो आहे का नाही टाक टाक टाकू अजून टाकते ना टाक टाक अर्ध टाक बस केलं ना हां जेवढं चांगलं टाका तेवढं चांगला मसाला होतो माहिती नाही का तुम्हाला आता हे टाकायचं बघा आता हे करायचं टाकते टाकायचं मिरची टाकी मिरचीत ना हे धना बघाय सगळं टाक हो जरात नाही ना ते हा ते नाही टाकत नाही मिरची नाही हलका हलकं टाकले आहे हलका हलकं तर भाजली तेल टाक हे टाकू घाट टाकू घाट टाक टाक बघा ह्यात सगळं टाक छत्रपती अजून टाकू हे टाकू का हे टाकू काय काय हळकुंड टाक बघा हळकुंड ह्यात टाकले दिसतंय गोमच्या सगळं बघा हळकुंड ह्यात टाकली अजून काय टाकायचं धन जुनं टाकवायचे धन टाकू ना टाक हे बघा गोम दिसतंय ना हे घे चल आता खोबरं नंतर ना हां किती झाले पैसे आणि मीठ नंतर आहे ना मीठ नंतर 100 मग सकाळी देतो पैसे उधार असतं वय 2 मिनिटं पोरगा बाहेर गेलाय हे बघा मसाला टाकला आपला सगळा मिरची बिरची सगळं टाकले बघा ह्या सगळं टाकलं ह्या पिशवीतला आपला मसाला बघा भाजली आम्ही दोघींनी भाजली पोरगा आहे पण मदतीला आहे का बघा कुठं आली कुठून सगळं टाकलं बघा गरम मसाला खूप ती पण म्हणली बाई ती ती बघा हात धुती ना ती म्हणली जी कुठती ना ती म्हणली तू मसाला लय भरपूर टाकला तुझं तिखट लय भारी होणार तिला सांगितलं चांगलं तिखट कुटायचं आहे तुला ऑर्डर लय मी देणार काय ती माझ्या चहा माझे फॉलोअर्स ना त्यांचं आहे चांगली मिरची कुठ चांगलं बारीक दळून दे हे माझे फॉलोअर आहेत ना त्यांची मिरची आहे तुला ऑर्डर लय भेटणार हां मुंबईवरून आलं आहे ऑर्डर काय हां तर बघा तिला सांगितलं चांगली मिरची कुठ म्हणून अगं हात धुती बाय माझी आता तिला दाखवत नाही गावाच्या बायाला नसतं दाखवायचं त्याला असतात बाया लय देखणे आहेत आमच्या बाया हां मग काय माझा मामा मागून तिला पण मला पण तर बघा तिथं बसून मी कुठून घेते या टंक्यावर कुठून बसून घेते या कुठते मसाला बघा बघा तसं काय चांगलंच कुठली बारीक कुठली मस्त आहे पण मसाला आपण 1 नंबर टाकला फक्त
सूट बरशप नाही टाकली. तेल बिल मस्तपैकी खोबरं बिबरं खरती म्हणली बाई. ती जे कुट्टी ना ती म्हणली तुम्ही भरपूर मसाला टाकलाय म्हणजे भरपूर आहे म्हणजे खूप चांगलं होणार एकदम. ठीक आहे चला बघूया. नंबर कलर, एकच नंबर. बाबा डोकं फाटफाट करायला लागलं, खटा 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 खटा. बघितलं का, नाद नाही करायचा. एकच नंबर कलर आलाय, बघितलं का, एकच नंबर. नाद करा पण आमचा कुठं. बघा माझ्या मावशीने किती भारी कुठलाय, बघितला का.
हे पटापटा ऑर्डर द्यावे का? पटापटा ऑर्डर द्यायची. मावशीन लय भारी कुठला एकदम बारीक एकदम मेनागत कुठला एकदम बघा बघा एकच नंबर कुठलाय. ह्याने फाटफाट फाटफाट डोकं करत होतं. एक नंबर बायनी माझा मसाला कुठलाय. तुम्ही मला पटापटा ऑर्डर देत जावा. मावशीला सांगितलंय मावशे तुला मी ऑर्डर देत जाईन. तुला एकदम मस्तपैकी 10 रुपये जास्त घे माझ्या कुंट पण मला लोकांची कंप्लेंट यायला नाही पाहिजे. एवढा मस्त कुठला ना लय भारी एकच नंबर. सगळ्यांनी आण आमच्या गावामध्ये तुटायला. एक नंबर कुठलाय बाबा मसाला आमच्या मावशीने. नाद करा पण आमचा कुठं ऑर्डर पटापटा द्या लवकर. मावशीला थुले आता मी कुठायला एकदम 2 दिवसात 3 दिवसात मावशीला म्हटलं 10-20 रुपये जास्त घे 50 रुपये जास्त घे पण एकच नंबर मसाला पाहिजे आहे ना मावशे. मावशे मसाला कसा झालाय. एक नंबर झालाय. आणि मग सामान कसं टाकलंय बाहेर लय टाकले भरपूर सामान टाकलंय एकदम. सामान जेवढं आहे तेवढं टाकले. तेवढं कसलं आपण काय कारण भेदून घेतलं नाही तसलं काहीच नाही. चिटिंग केलं नाही काहीच नाही. आता वजन करायचं किती होतंय किती नाही आणि ते तुम्हाला सांगणार एकदम. 40 रुपये किलो घेतात ना कुठाय ना. हा 40 रुपये कुठाय घेतात आमच्या इथं. मावशीला मी 10-20 रुपये जास्त द्यायचं पण ह्या कुठण्याला नाही नंतरच्या कुठण्याला. पण आज एक नंबर मसाला कुठला आहे. मला मनापासून मावशी थँक्यू सो मच बोलते. लय भारी मसाला क्या चीज तुझे हात किती चिमलो मी हात बघा मी हात चुमला मावशीला. हे मावशी तू दिसली थोडीशी जाऊ दे तू फेमस. हे ग मावशी लय मेहनत करते माहितीये का. लय करते मेहनत. चला आता बघा वजन बिजन करूया किती भरतोय किती नाही आणि चांगला पॅक करून. आपण पनवेलच्या ताई आहेत आपल्या लक्ष्मीताई त्यांचा मसाला कुठला एक नंबर ताई कुठला आहे एकच नंबर. तू लय खुश होशील माहितीये का मसाला बघून. चला आता बाहेर गेला तुम्हाला दाखवते. बघा रात्रींदाचा आम्ही रात्री दोघं जण कुठून चाललो घरी. ओमा आणि मी आता घरी गेलो तुम्हाला दाखवते. बघितलं एवढा रात्री झाली. सुखाचा पैसा नाही भावांनो बरोबर आहे ना. आम्ही तिथं तास 1.5 तास बसलो त्या डंक्यापाशी आणि डंकेवाल्याने पण चांगला कुठून दिला एकदम. चला घरी गेला बोलते आता. घरी आली मसाला आली घेऊन. मसाल्यामध्ये सूट बडीशेप नाही टाकली बाकी सगळं सामान टाकलं. ती आणि काही ही तेजपत्ता थोडासा टाकला की बाकी आहे आता. आणि ही सूट बडीशेप नाही टाकली म्हणजे नको टाकू म्हणजे भाजून आणायला लागतं म्हणजे ती पण मी भाजून नव्हते नेलं. पण खरंच मसाला एक नंबर झाला. 2.5 किलो भरला मसाला. हे बघा एक नंबर मसाला झाला आहे. 2.5 किलो भरला मसाला. 40 रुपये किलो बघा हे करायला कुठाय घेतलं. आणि खूप छान मसाला कुठला आणि ती पण बोलली मिरची सगळी चांगली भाजलेली सगळं चांगलं व्यवस्थित केलं होतं. आणि मसाला मला तर खूप आवडला. आणि खरंच ज्याचा मुलाचा मी मसाला बनवला ना लक्ष्मीताईचा त्या खूप खुश होणार आहेत मला माहिती आहे. कारण की एवढा मनाने त्या बाईने कुठला आणि एवढा मनाने मी पण बनवला आणि एवढा प्रेमाने मी केला आणि एवढा प्रेमाने मी त्यांना देणार आणि ते एवढ्या प्रेमाने ते जेवण बनवून आपल्या लेकराला खाया घालतात. तर तुम्हाला कसा वाटतोय हा व्हिडिओ नक्की सांगा. आता बघा मला ह्याचा अंदाज लागतोय की खूप लोक बोलतात कसा किलो. तर तुम्ही सामान देत असाल तर सामान देऊन तुम्ही मला 500 रुपये मला करणार द्या. हो का. मिरची भाजायची आहे तिथं बसायचं आहे मिरची नीट करायची आहे. खूप त्याच्या मागं कष्ट आहे. कष्ट माझं वाया नको झालं व्हायला. आणि तुम्हाला पण माहिती आहे का मी एखाद्या गरिबाने खाल्लेले काही कमी होत नाही. 100-200 रुपये मी जर जास्त तुमच्याकडून घेत असेल तर काही कमी होत नाही बरोबर आहे का नाही. आणि इमानदार तुम्हाला मी देते मला तुमचं 5 पैसे पण नको बरोबर आहे का नाही. आता विचार करा ह्या ताईचा मी त्यांनी मला 1200 रुपये दिले तर सामान आणायला. किती सामान आणायला 1200 आणि 500 रुपये आणि 1000 म्हणजे 100 रुपये समजा कुटायला घेतलं. 100 रुपये समजा कुटाय गेलं 1300 रुपयाचं सामान. आणि 500 रुपये जर त्यांच्याकडून मी एक्स्ट्रा घेतलं आता त्या जवळजवळ 1700 रुपये त्यांचं झालं टोटल. तर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला 2000 रुपये लागतात. 1000च्या मागं 1000 म्हणजे 1 किलो मसाला जर करायचा असेल तर 1000 रुपये मी घेणार. कारण त्याच्या मागं खूप मेहनत पण आहे रे भावांनो बरोबर आहे का नाही. आज मी तिथं थांबले एवढा उशीर थांबली तिथं कुठूच तर थांबली बघूच तर थांबली. असं नाही की त्यांनी काढला किंवा आम्ही कमी केला असं काहीच नाही. सगळं बरोबर असतं. मेहनत कोणाची वाया नको जायला. तुम्हाला जर माझ्याकडून करायचं असेल तर मी तुम्हाला मी खोटं नाही बोलणार. त्यात सामान भरपूर टाकणार आणि 1000 रुपये किलोनी मसाला देणार. ती पण एकदम मस्तपैकी वजन कुठेही कमी जास्त होणार नाही. उलट मी जास्त वजन टाकीन पण 1000 रुपये किलोचा मसाला मी करणार. आता ह्या ताईकुंट मला अजून मी पैसे त्या ताईकुंट घेणार. त्यांनी मला 1500 पाठवल्यात. अजून त्यांच्याकडून मी पैसे घेणार माझं जे मेहनत आहे ती. आणि त्या पण ताई बोलल्या तुला मी ताई तू माझ्याकडून जास्त घे मला काही प्रॉब्लेम नाही. तू खुश राहा आणि तुला जर माझ्याकडून मदत होत असेल तर चांगली गोष्ट आहे. तर थँक्यू सो मच. लक्ष्मीताईचाही मसाला केला मी आणि लक्ष्मीताई त्यांच्या घरी गेल्यानंतर हा मसाला पोचल ना तेव्हा लक्ष्मीताई छोटीशी क्लिप बनवून की मसाला कसा झाला कसा नाही. त्या ताई बोललेला की मी व्हिडिओमध्ये येत नाही पण त्या ताई माझ्यासाठी मास्क लावून तो जेवण व्हिडिओ बनवणार आहेत एकदम ठीक आहे. तो मसाला 1 नंबर झालेला आहे तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही खरंच सांगते लक्ष्मीताईसाठी मी बनवलाय. लक्ष्मीताई पुण्यामध्ये पनवेलमध्ये राहते. तर त्या लक्ष्मीताईला की माझं ताई मन लावून मी मसाला कुठून आणलाय आणि त्या ताईने सुद्धा मन लावून कुठलाय. तिला पण 10-20 रुपये द्यायला पण मला काही हरकत नाही जास्त. तिला मी तेच सांगितलंय माझे तुला कोण ऑर्डर देत जाईल
आणि जर तुम्हाला जर माझ्या कोणतं म्हणजे ऑर्डर भेटते तर तुला 10 रुपये अजून जास्त घे, 20 रुपये घ्या, पण टकाटक मसाला म्हणजे तू करून दे. ते ती म्हणजे हो चालेल म्हणली. ती पण खुश, मी पण खुश, तुम्ही पण खुश, बरोबर आहे का नाही. आणि जर तुम्हाला असं वाटतं की सामान बिमान सगळं मीच आणायचं तर तुम्हाला किलो जर पाहिजे असेल तर मी 1000 रुपये किलो घेत असेल. तुम्हाला जमत असेल तर नक्की मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला मला मेसेज करा. तुम्ही मला व्हॉट्सअप कॉल करू शकता. तुम्ही म्हणता माझा फोन लागत नाही तर मी मुद्दाम बंद केलाय, कारण खूप लोक मला कॉल लावतात. तर बिना मतलबचं कोणी कॉल नका लावले. मला कळकळायची विनंती, मला कमवून द्या रे, काय 4 पैशाची मला गरज आहे. माझं लेकरू आहे, पैसे म्हणजे म्हणजे त्याला कॉलेज आहे. जर मी कोणतं जर मी मेहनतीने पैसे मागत असेल तर कोणा काही प्रॉब्लेम नाही. मी यूट्यूब बघत हे पण बिझनेस चालू करेन. अजून कोणाचं काय जाहिरात करायची असेल किंवा काय करायचं असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा आणि नक्की तुम्हाला मी छान तुम्हाला ब्लॉग दाखवत जाईन असे सगळ्यांचं. आणि कोणाचा पण मसाल्याची मी ऑर्डर घेतली तर त्यांचं सामान तुम्ही जर सामान मला घेऊन दिलं, थोडक्यात मला सामान 1200 रुपयाचं सामान आणि 100 रुपये कुटायला, 100-150 रुपये कुटायला जातात आणि 500 रुपये मला एक्स्ट्रा, म्हणजे 2000 रुपये घेऊन चालायचं. 2 किलोचं 2000 रुपये किलो, 2000 घेऊन चालायचं, बरोबर आहे का. तुम्ही मला भेटायला पण येऊ शकता. भेटायला आल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही कुठू शकता, घेऊ शकता आणि जाऊ शकता. जर तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर तुम्हाला घरपोच पण देईन मी, ठीक आहे. तर नक्की बघा. पण मी सामान चटणी म्हणजे मसाला करायचा असेल तर पहिले पैसे मी घेते. मी जे आहे ते स्पष्ट बोलणं माझं, मी पहिले पैसे घेते. जर तुम्हाला किलोच्या हिशोबाने पाहिजे असेल तर मी 1000 रुपये किलो, कारण की मी आज बघितलं ह्याच्या मागं पण खूप मेहनत आहे. आणि मी सगळं व्यवस्थित करणार. असं नाही की तुमच्याकडून 1000 रुपये घेतलं आणि मी त्यात काही सामान नाही टाकलं. सामान बरोबर टाकणार. तुम्हाला एवढा वाटेल की खरंच ताई तू घेते ना 1000 रुपये, त्याचा आम्हाला काही गम नाही. पण तुम्हाला एकदम मस्तपैकी तुम्हाला मसाला येणार, एकदम वजन कुठेही कमी जास्त होणार नाही, काहीच नाही, ठीक आहे. तर तुम्हाला वाटतंय ना मी करावं मसाल्याचा बिझनेस तर नक्की मला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आपल्या मोर ढकला एकदम, की सगळ्यांपर्यंत जाऊन द्या एकदम, ठीक आहे. तर सगळ्यांना माझा मनापासून सगळ्यांना माझा धन्यवाद बोलते मी. तुम्ही मला लाईक करा, फॉलो करा आणि छान कमेंट करा. तुमच्या कमेंटमध्ये मला सांगा, ठीक आहे. चला मग बाय. आणि जर मसाला करायचा असेल तर नक्की मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज करा आणि कॉल मी चालू करणार आहे तर तुम्ही कॉल पण करू शकता, ठीक आहे. बाय, लव यू. आता तुम्ही हा मसाला तुम्ही कसा देणार. आता मी जाणार आहे मुंबईला तर ह्या मसाला त्यांना घेऊन जाणार. पनवेलमध्ये आहे त्या ताई राहत्यात, तर पनवेलमध्ये त्यांना मी भेटेन आणि त्यांना देऊन टाकेन एकदम. तुम्ही मुंबईचा असाल तर आताच तुम्ही ऑर्डर द्या, येताना मी घेऊन येईन मसाला. मी 15 तारखेपर्यंत मी मुंबईला असणार, 15-16 तारखेपर्यंत मुंबईला असणार आणि परत मी माघारी येणार एकदम हे मसाला देऊन एकदम परत. कारण आता मी 2-3 मला ऑर्डर भेटल्या तर चांगली गोष्ट आहे. मी लगे पटपट करून आजच मला ऑर्डर भेटली, आजच मी केला आणि आजच सगळं तयार करून बसली एकदम, ठीक आहे. तर चांगला पॅकिंग करून मी तुम्हाला पोस्टाने पण पाठवीन किंवा मी स्वतःहून द्यायला पण येईन एकदम, ठीक आहे. तुम्हाला भेटणं पण होईल आणि तुम्ही पण मला भेटू शकता. जर तुमच्या गावात तुम्हाला मला घेऊन बोलवायचं असेल तर तुम्ही मला बोलवू शकता एकदम, ठीक आहे. चला मग बाय. बाबांनो लाईक करा व्हिडिओला. मी खूप मेहनत करते ना, तुम्ही बघितलं ना. मेहनतच्या मागं पण फळ भेटायला पाहिजे ना. एक लाईक करा रे, खाली तुम्हाला बटन दाबायचं रे आणि चॅनल सबस्क्राईब करायचे, ठीक आहे. बाय. हां, तुम्ही म्हणसाल ही मिरची किती किलो घेतली होती. मी मिरची 1 किलो घेतलं होतं, धन अर्धा किलो, खोबरं अर्धा किलो आणि बरगी मिरची त्याच कलरवाली मिरची ती 1/2 किलो म्हणजे पावशेर, हे सगळं घेतलं होतं मी. म्हणून 2.5 किलो भरली मिरची, ठीक आहे. चला मग बाय बाय.